मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता बाहेर येतो. तेव्हा चैतन्य विचारतो, काय रे, सायली वहिनी भेटली का? मग अर्जुन काहीही बोलत नाही आणि त्याच्या या रिॲक्शनवरून त्याला समजतं की सायली वहिनी अर्जुनला भेटलीच नाही आहे. म्हणून आता चैतन्य विचारतो, नाही भेटली ना? बरं ठीक आहे अर्जुन, भेटेल ती तुला नक्कीच. पण मधुभाऊंचं काय झालं? तू त्यांना समजवलं का? ॲडव्होकेट जोशी हे कसे आहेत आणि त्यांच्याकडे अजिबात केस देऊ नका म्हणून? ती एन-ओ-सी कुठे आहे असं चैतन्य सारखा विचारतो. मग आता अर्जुन मात्र डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो, तेव्हा एन-ओ-सी मधुभाऊंकडेच आहे असं आता अर्जुन म्हणतो. त्याचवेळी चैतन्य म्हणतो, म्हणजे तू त्यांना सांगितलं आहेस ना की ॲडव्होकेट जोशींव्यतिरिक्त कोणताही वकील असेल तरच मी ह्या एन-ओ-सीवर साईन करेल, अन्यथा नाही. असंच तू मधुभाऊंना सांगितलंय ना अर्जुन? चैतन्य त्याला विचारतो. मग अर्जुन म्हणतो, नाही, मी त्या एन-ओ-सीवर साईन करून आलोय असं म्हटल्याबरोबरच आता चैतन्याला धक्का बसतो. तेव्हा तो आता विचारतो, अर्जुन, तुला याचा अर्थ समजतोय का? अरे, तो ॲडव्होकेट जोशी आहे ना, तो पूर्णपणे वाट लावणार आता या केसची. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला सगळं समजतंय चैतन्य, या केसची वाट लागणारच आहे आणि मधुभाऊंना सुद्धा एके दिवशी समजणार आहे. पण तेव्हा ना खूप उशीर झालेला असेल आणि मग मधुभाऊंना समजेल की आपण चुकीचं वागलोय. तेव्हा चैतन्य विचारतो, मग करायचं तरी काय अरे आता? कारण तेव्हा उशीर होऊन काही फायदा नाही ना, सगळेच जण अडकतील. तेव्हा अर्जुन म्हणतो, चल आता करायची वेळ आली आहे, तू बस अगोदर गाडीत, बस अगोदर, असं म्हणून अर्जुन आता चैतन्याला गाडीत बसायला सांगती. चैतन्य विचारतो, अरे पण आपण कुठे चाललो आहोत? मग आता अर्जुन काहीही सांगत नाही. असं म्हणून ते दोघेही गाडीत बसून आता जायला निघतात. दुसरीकडे सायली घरात असते आणि ती तोंडावर जरा पाणी मारते, कारण ती बिचारी खूप रडत असते. तेवढ्यातच मधुभाऊ तेथे येतात. ते आता सायलीला सांगतात की अगोदरच्या नाकर्त्या वकिलाची एन-ओ-सीवर सही झाली आहे. आता ॲडव्होकेट जोशी ही आपली केस लढणार आहेत. आता अगोदरच्या वकिलाला भेटण्याची किंवा त्याच्याशी कॉन्टॅक्ट ठेवण्याची काहीही गरज नाही आहे, असं रागातच मधुभाऊ म्हणतात. तेव्हा सायली आता काहीच बोलत नसते, एकदम शांत शांत असते. तेव्हा मधुभाऊ पुन्हा म्हणतात, चेहऱ्यावर पाणी मारून घेतलं म्हणून डोळ्यातलं पाणी काही लपत नाही. माझ्या लेकीच्या डोळ्यातलं पाणी आणि चेहऱ्यावर मारलेलं पाणी यातला फरक मला नक्कीच कळतो. म्हणून ते आता तेथून जातात. तेव्हा सायली अजूनच रडू लागते, तर कुसुम बिचारी पुन्हा एकदा तिला सावरते. दुसरीकडे आता जोशी वकील त्याच्या ऑफिसमध्ये असतो. अर्जुन तेथे जातो आणि त्याला पाहतात जोशी वकील लगेच माच करू लागतो आणि म्हणतो, अरे वा वा, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आज तुम्ही चक्क माझ्या गरीबाच्या ऑफिसमध्ये. तेव्हा अर्जुन आता खूपच चिडलेला असतो आणि तो विचारतो, हे काय चालवलंय? मग आता जोशी विचारतो, काय काय चालवलंय काय मी? अरे, तू अगोदर बस, शांतपणे बस. तुझ्यासाठी काय मागवू? चहा, कॉफी की कोल्ड्रिंक्स मागवू सांग बरं, म्हणजे तुझं डोकं ना जरा शांत होईल आणि आपल्याला बोलता येईल. त्याचवेळी अर्जुन म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, वात्सल्य आश्रम केस ही मी लढतोय, तू अजिबात लढायची नाही. मधुभाऊंना मी सांगितलंय तसं, परंतु ते माझं ऐकत नाही आहे. परंतु ती केस माझ्याकडे असेल तरच जिंकेल, तुझ्याकडे आल्यावर ती हरणार आहे. मग आता जोशी वकील विचारतो, हे तू काय बोलतोस अर्जुन सुभेदार? अरे, तुझी केस माझ्याकडे येणं हे किती मोठं प्रेस्टिज आहे तुला माहिती आहे का? आता हे बघ, तसंही तू अजून ही केस जिंकलेला नाही आहे. मधुभाऊंना न्याय फक्त मी आणि मीच मिळवून देणार. तेव्हा चैतन्य रागातच म्हणतोय, जोशी, आम्ही फक्त हेच सांगायला आलोय की मधुभाऊ आणि त्यांच्या केसपासून ना अगदी लांब राहायचं. अर्जुन आता खूपच चिडलेला असतो आणि रागात असतो. जोशीला म्हणतो, तुझ्यासारखा एखादा वकील असा चुकीचा वागतो आणि म्हणूनच आपलं नोबल प्रोफेशन खराब होतं. मी तुला आता शेवटचं सांगतोय, वात्सल्य आश्रम केसमध्ये अजिबात इन्व्हॉल्व व्हायचं नाही. आता तो त्याला धमकीच देतो की ही जर केस तू घेतली ना तर तुझी वकिली नक्कीच बंद होईल, हे मी नक्कीच बघेन हां. तेव्हा जोशी म्हणतो की अरे, मी इतक्या अदबीने बोलतोय, परंतु तुम्ही तर अरेरावीवरच आलात. जे बोलायचं ना ते लिगल भाषेत बोल, अजिबात धमकीची भाषा तुला ही शोभत नाही. आणि कसं आहे ना, तुमच्यासारख्या लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कायद्याचा मस्त असा उपयोग करून घेतला आहे.
अरे सुभेदार, तुला खरंच मी मानलं, असं म्हणून तो आता अर्जुनवर हसतो. तेव्हा अर्जुन रागातच त्याच्याकडे पाहतो. त्याचवेळी जोशी आता पुढे म्हणतो, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा कायदा मस्त तुझ्या बाजूने तू वळवून घेतलास रे. मला एक सांग, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून घेण्यासाठी असे किती चार्ज घेतो रे तू? कारण सायली मधुकरला तू 1 वर्षासाठी बुक केलं होतंस ना. आता मला एक सांग, त्या बाईने किती चार्ज घेतले रे? वर्षभराचे असे लमसम घेतले की पर नाईट चार्ज घेतले? असं म्हणून आता जोशी नको ते अर्जुनला बोलू लागतो. तेव्हा अर्जुन आणि चैतन्याच्या तळपायाची आग आता मस्तकातच जाते. पुढे आता जोशी म्हणतो, कसं आहे ना, मलाही जर चार्जेस परवडले ना तर मलाही त्याचा विचार करता येईल. आता अशा गलिच्छ भाषेत तो आता बोलू लागतो. ते पाहून अर्जुनला अजूनच राग येतो आणि तो रागातच डोळे बंद करून घेतो. त्यानंतर आता तो म्हणतो, सायली मधुकर बरोबर 2 महिन्याचं जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करता आलं ना तरीही मला लॉटरी लागेल, लॉटरी. तेव्हा अर्जुनच्या कानात आता ते शब्द त्याचे घुमू लागतात. तेव्हा तो आता खूपच चवताळतो आणि एका बुक्कीतच जोशीला खाली पाडतो. तेव्हा अर्जुन आता जोशीची अशी हालत करतो की फार विचारू नको. कारण आता जोशी एवढ्या घाणेरड्या भाषेत अर्जुनला बोललेला असतो, त्याच्यावर नको ते आरोप केलेले असतात आणि मेन म्हणजे सायलीविषयी बोललेला असतो. त्यामुळे जोशीला तो चांगलाच आता बदडून काढतो. हा बुक्क्यांचा मार देऊन चांगलाच तो आता अद्दल घडवतो आणि जोशीची सगळी मस्तीच उतरवतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन ऐक ना, अरे आपल्याला हे महागात पडेल, प्लीज अर्जुन तू ऐक आता. तेव्हा अर्जुन आता खूपच चवताळतो आणि म्हणतो की माझ्या बायकोचं नाव ना जरा अदबीने घ्यायचं, समजलं? तेव्हा माफ करा मला, असा आता जोशी म्हणतो. पुढे अर्जुन म्हणतो, तुझ्यासारख्या किड्याने तर अजिबात नाव घ्यायचंच नाही, असं म्हणून तो आता त्याचं तोंडच दाबतो. तेव्हा अर्जुन आता एका हातानेच त्याला वर उचलतो आणि म्हणतो, काय रे, याच तोंडाने तू इन्सल्ट केला होता ना, याच तोंडाने ना, असं म्हणून त्याला एका हातात त्याचं तोंड पकडून अर्जुन असा वर उचलतो. तेव्हा तो मरेल रे, असं चैतन्य आता त्याच्यावर ओरडतो. तेवढ्यातच मधुभाऊ तेथे येतात आणि म्हणतात, अर्जुन सुभेदार सोडा त्याला. तेव्हा मधुभाऊंना तेथे पाहताच अर्जुन आता जोशीला असा खाली टाकूनच देतो. तेव्हा आता मधुभाऊ नको ते आरोप बिचाऱ्या अर्जुनवर करू लागतात आणि म्हणतात, काय रे, मी तुझ्याकडून केस काढून घेतली म्हणून तू माझ्या वकिलावर हात उचललास? अरे, एका माणसाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला का? अरे, आणखी किती दिवस छळणार आहे तू आम्हाला? अरे, आमच्या आयुष्यातून असा दूर का निघून जात नाही तू? अरे, तुझं हेही रूप तू आता दाखवून दिलंस. झालं ते एका अर्थाने ना बरं झालं, कारण आता मला कळून चुकलंय. कारण तुझ्यापासून माझी सायली जेवढी दूर जाईल ना तेवढी अगदी आनंदात राहील. तू कॉन्ट्रॅक्ट करून सायलीच्या आयुष्यात आलास, तो दिवस किती अशुभ होता याची खात्री करून दिलीस आता तू, असं म्हणून अर्जुनला ते खूपच बोलतात. तेव्हा अर्जुनला खूप वाईट वाटतं आणि बिचाऱ्याच्या डोळ्यातून पाणी येतं. मधुभाऊंनी अर्जुनबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतल्यामुळे चैतन्याला देखील वाईट वाटतं. इकडे सायली ही आता शांतपणे कपड्यांच्या घड्या घालत बसलेली असते. ती कुणाबरोबर काही बोलत सुद्धा नसते. तेव्हा आता कुसुम म्हणते, सायली अगं तुला काही वेड लागलंय का? अगं चाललंय काय तुझं? अगं मी कपड्यांच्या घड्या घातल्या होत्या, व्यवस्थित ठेवली होती, तरीही तू पुन्हा त्या कपड्यांच्या घड्या घातल्यास? अगं कपड्यांच्या घड्या घालून घालून ते झिजतील ग पार. ही सायली आता काहीही बोलत नाही, एकदम शांत शांत असते. काय करावं तिला सुचत सुद्धा नाही. मग आता कुसुम मनातच विचार करते, देवी आई माझ्या सायलीला कसं बाहेर काढून आम्ही कळतच नाही. हिची अवस्था पाहून मलाच एवढं वाईट वाटतंय, तर त्या बिचारीवर काय परिणाम होत असेल? तूच बघ ना, आता त्या बिचारीला खूप दुःख आहे. या दुःखातून तिला लवकरात लवकर बाहेर काढ देवी आई, मदत कर माझी. कसं काढू मी या लेकराला बाहेर? असं म्हणून कुसुमच्याही डोळ्यात सायलीची ही अवस्था पाहून पाणी येतं. दुसरीकडे पूर्णाजी रूममध्ये बसलेल्या असतात. कल्पना तेथे येते आणि विचारते, पूर्णाई तुम्ही गोळ्या घेतल्या का? तेव्हा पूर्णाजी म्हणते, नाही. मग आता मला माहीतच होतं तुम्ही गोळ्या घेणार नाहीत, असं म्हणून कल्पना लगेच आता तिला त्या गोळ्या देते. त्यानंतर आता तुमची आणि माझी मनस्थिती काही वेगळी नाहीये, असं कल्पना म्हणते. त्यावेळी पूर्णाजी म्हणतात, आपण ठरवलंय ना ग कल्पना, की जे काही घडलंय त्याचा विचार न करता आपण नेहमी असं पुढे जायचं. तेव्हा कल्पना हो असं म्हणते.
परंतु कसं आहे ना कल्पना, मेंदू जे सांगतो ना ते डोकं ऐकत नाहीये. डोक्यामध्ये विचारांचा एवढा गुंता वाढलाय ना, की तो सुटता सुटत नाहीये. मग आता कल्पना म्हणते, मला तर असं वाटतंय पूर्णाई, मी कधीही कोणावर विश्वास ठेवणार नाही. सर्वजण मला आदर्श आई, आदर्श सासू असं म्हणायचे. परंतु पूर्णाई, मी सुद्धा एक माणूसच आहे ना. अहो, आपल्या घरातली माणसं 1.5 वर्ष झाले मला फसवतायत आणि याचा मला खूप मोठा त्रास होतोय आणि संताप सुद्धा होतोय. वेळी पूर्णाजी विचारतात, म्हणूनच तू अर्जुनवर एवढी चिडली आहेस ना? मी त्या मुलीवरही तेवढीच चिडली आहे. पण तुझ्या लक्षात येतंय का, अर्जुनच्या आयुष्याची पार नासाडी झाली आहे. त्यानंतर आता कदाचित अश्विनचंही. मग आता अश्विनचं काय असं कल्पना विचारते. मग आता पूर्णा आजी म्हणते, आता अश्विनसाठी सुद्धा स्थळं पाहायला हवी. पण मला असं वाटतं ही मुलगी सुद्धा अश्विनला फसवणार नाही ना, आणि गोड बोलण्याचं नाटक तर करणार नाही ना, आणि तिच्या घरच्यांनी तिच्यावर असे चांगले संस्कार केले असतील ना. हा कल्पना म्हणते, पण पूर्ण आई, आपल्याला यातून सगळ्यातून मार्ग काढावा लागेलच ना. कारण या गोळ्या जशा तुमचा आधार आहे ना, सेम तसंच आपलं कुटुंब हा आपला आधार आहे आणि कुठलीही बाहेरची व्यक्ती आपल्या घराचा पाया नाही हलवू शकत. मग आता कल्पना ही पूर्णाजींना आधार देत म्हणते, आपल्या घरातलं हे वातावरण आहे ना पूर्णाई, ते नक्कीच एक ना एक दिवस बदलेल. आता तुम्ही फक्त थोडा आराम करा आणि मला बोलवा नंतर, काही हवं असेल तर. तेव्हा ठीक आहे असं पूर्णाजी म्हणतात. मग कल्पना आता बाहेर जाते. ते सायली आता कुणाबरोबर काही बोलत नसते, एकदम शांत असते. आता टोमॅटो चिरत बसलेली असते. त्याच वेळी आता कुसुम तिच्याकडे पाहते आणि तिला अजूनच वाईट वाटतं. मग आता सायलीचं लक्ष कशातच नसतं. ती फक्त आणि फक्त अर्जुनचाच विचार करत असते आणि टोमॅटो चिरता चिरता आता बोटच ते कापतं आणि मग कुसुमला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा ती आता विचारते, अगं सायली, काय चाललंय काय तुझं? तुझं लक्ष नक्की कुठे आहे? बघ, तू उठ बरं तेथून अगोदर. तू ओट्याजवळ अजिबात फिरकायचं नाही हां. अगं, मी तुला म्हटलं होतं ना काम करू नको. बघ किती कापलंय तुझं ते बोट. असं म्हणून आता ती लगेच सायलीला खुर्चीवर बसवते आणि म्हणते, सायली अगं किती लागलंय. एखादं दुसरं कोणी असतं ना, असं जोराजोरात ओरडलं असतं, त्यांना किती वेदना झाल्या असत्या, पण तुला काहीच झालं नाही का गं? आता कुसुम लगेच त्यावर हळद लावते आणि विचारते, काय गं सायली, तुझं दुखत नाही का गं? आता सायली म्हणते, मनावरच्या जखमा खूप आहेत कुसुमताई, आणि शरीरावरच्या जखमांचं काय घेऊन बसलीस गं? तेव्हा कुसुम आता विचार करते, माझ्या हसत्या खेळत्या सायलीचं हे काय होऊन बसलंय. तिला यातून बाहेर पडण्यासाठी मदत करायलाच हवी. आता कशी हिला मदत करावी तेच कळत नाही असं कुसुम आता मनातच म्हणते आणि सायलीकडे पाहते आणि कुसुमच्याही डोळ्यातून पाणी येतं. दुसरीकडे मधुभाऊ आता रागारागातच येत असतात आणि म्हणतात, या अर्जुन सुभेदाराकडे ना बघायलाच हवं आता, कारण याला मी चांगला माणूस समजत होतो, परंतु तो खूप वेडा निघाला, त्याला ओळखण्यातच चुकलं. असं आता मधुभाऊ एकटेच आपले घरी येत बोलत चाललेले असतात. त्याच वेळी आता ते त्यांच्या घराजवळ येतात, शांत होतात. तेव्हा आता सायलीचं बोलणं त्यांच्या कानावर पडतं आणि ते तेथेच थांबतात. ते खिडकीतून सायलीकडे पाहत असतात. तेव्हा सायली आता कुसुमला सांगण्याचा प्रयत्न करते की अर्जुन सरांची चलबिचल मला कळतीये ग, त्यांच्या मनात काय आहे ना हे सुद्धा मला माहिती आहे. त्या दिवशी त्यांच्या ओठावर येत नव्हतं एवढंच फक्त, पण मला 100% खात्री आहे कुसुमताई, त्यांचं नक्कीच माझ्यावर प्रेम असणार आणि मनातल्या या गोष्टी आज ना उद्या ते माझ्यासमोर मांडतीलच. तेव्हा कुसुम आता म्हणते, एरवी पुतळ्यासारखी बसते आणि अर्जुनचा विषय निघाल्यानंतर मात्र चटाचटा बोलतेस हा. तेव्हा सायली मात्र हसते. हा मधुभाऊ हे सगळं ऐकतात आणि रागातच सायलीकडे पाहतात. मग त्यानंतर सायली आता कुसुमला म्हणते, कुसुमताई, अगं त्या दिवशीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मनातनं जातच नाही आहे, कारण मला माहीत होतं, त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय की त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल काय फिलिंग्स आहेत. आणि आईंनी फोन करायला जर 10 सेकंद उशीर केला असताना तरीही आज माझं आयुष्य खूप वेगळं असतं अगं. त्याचवेळी कुसुम म्हणते, अजूनही वेळ गेलेली नाही अगं सायली, अर्जुन काही ना काही कारण काढून इथे खेपा मारतच आहे. मग त्या दिवशी राहिलेलं अपूर्ण वाक्य इथे येऊन तो नक्कीच पूर्ण करेन. तेव्हा मात्र तू त्याच्याशी बोल, अशी शांत बसू नकोस.
तेव्हा मधुभाऊ आता रागातच घरात येतात, दार जोरात आपटतात आणि ती फाईलच फेकून देतात. तेव्हा सायली आणि कुसुम या दोघीही खूप घाबरतात आणि पटकन बाहेर येतात. त्यानंतर आता कुसुम लगेच मधुभाऊंसाठी पाणी घेऊन येते, परंतु मधुभाऊ काय करतात, लगेच कुसुमला इशारा करून अडवतात. रागातच कुणाला तरी फोन करतात. मग आता ते संगीता वहिनीला कॉल करतात. तेव्हा संगीता विचारते, काय हो भाऊजी, खूप दिवसातून आठवण आली तुम्हाला? मग आता मी हक्काने तुमच्याकडे कधीतरी काहीतरी मागतोय वहिनी, मला द्याल ना? त्यावेळी तुम्ही यांचे मामेभाऊ आहात आणि तुम्हाला मी कधी कशासाठी नाही म्हटलंय का, असं आता संगीता विचारते. तुम्ही फक्त सांगा, आम्ही दोघेही काही बी करू तुमच्यासाठी. त्याचवेळी मधुभाऊ म्हणतात, सायलीला थोड्या बदलाची गरज आहे. मला दिनकरवर आणि तुमच्यावर अगदी डोळे झाकून विश्वास आहे, म्हणूनच मला वाटलं की तिला कोल्हापूरला पाठवावं. ती सायली कुसुम हे बोलणं ऐकतात आणि त्या दोघींनाही मोठा धक्का बसतो. पुढे आता मधुभाऊ म्हणतात, ती तुमच्यासोबत तिकडे कोल्हापूरला काही दिवस राहील आणि काजलसोबत तिचं मन सुद्धा रमेल आणि त्यामुळे मला सायलीची तिकडे तितकीशी काळजी वाटणार नाही. तेव्हा संगीता म्हणते, अहो मग वाट कसली बघताय? खूप चांगला विचार तुमच्या डोक्यात आलाय. तुम्ही लगेच पाठवा सायलीला. मी जरा कलाकडे आलीये काही कामानिमित्त, पण तुम्ही घरी पाठवा, काजी आहे ना घरी आणि दोघींचं खरंच खूप जमेल, तुम्ही पाठवा तिला. मग आता सायलीसोबत थोडे दिवस कुसुम आली तर चालेल का, असंही आता मधुभाऊ विचारतात. त्याचवेळी घर तुमचंच आहे, पाठवा, दोघींचंही मन रमेल, असं संगीता म्हणते. तुम्ही फक्त त्या दोघींना बसमध्ये बसवून द्या आणि पुढचं सगळं काही आमच्यावर सोडा. पुढे संगीता म्हणते की खूप वर्ष झाली हो सायलीची आणि माझी भेट नाही. आता इथे आली ना, मन भरून तिच्याबरोबर मी गप्पा मारेन. मधुभाऊ म्हणतात, मी दिनकर बरोबर बोलून घेतो, मुली अगदी उद्याच निघतील आणि बस केव्हाची आहे ना ते सुद्धा मी कळवतो, तेव्हा चालेल चालेल असं संगीता म्हणते. तेव्हा हे ऐकता सायलीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा सायली आता विचार करते, मधुभाऊंनी तर निर्वाणीचा निर्णय घेतलाय, आता अर्जुन सर आणि मी एकत्र येऊ हे या जन्मात तरी शक्य नाहीये. तेव्हा आता कुसुम सायलीजवळ जाते आणि तिला म्हणते की मधुभाऊंना सांग ना की आपण इथेच ठीक आहोत म्हणून, सांग ना अगं सायली. तेव्हा सायली फक्त आणि फक्त रडत असते. त्यानंतर सायली आता मागचा पुढचा विचार न करता कपाटातून लगेच आपली बॅग काढते आणि ती भरू लागते. मधुभाऊ आता तिच्याकडे पाहतच राहतात. तेव्हा कुसुम म्हणते, सायली तू खरंच अशी तिकडे कोल्हापूरला जाणार आहे का? मधुभाऊ प्लीज, असा तडकाफडकी निर्णय तुम्ही घेऊ नका. तेव्हा मधुभाऊ काहीही न ऐकता दारात जाऊन उभे राहतात. सायली आता रडत रडतच आपली बॅग भरत असते. ते कुसुमला अजिबात पाहवत नाही. इकडे आता चैतन्य आणि अर्जुन रूममध्ये असतात. तेव्हा अर्जुनच्या हाताला देखील आता जोशीला बदडून लागलेलं असतं. मग चैतन्य त्यावर मलम लावतो आणि विचारतो की बरं वाटतंय का जरा? अर्जुन म्हणतो, त्या जोशीला ना अजून मारायला पाहिजे होतं, अजून थोबाड फोडायला पाहिजे होतं त्याचं, आणि मग माझा हात तुटला असताना तरीही चाललं असतं. मग एक हात तर तुझा तुटला असता, परंतु दुसरा हात मधुभाऊंनी तोडलाच असता, असं आता चैतन्य म्हणतो. मग आता अर्जुन म्हणतो, तुटला असताना तरीही चाललं असतं मला, पण जोशी ना माझ्या हातनं आज मेलाच असता, असं अर्जुन रागातच म्हणतो. कारण मिसेस सायलींबद्दल तो किती खालच्या लेवलला बोलत होता हे तू पाहिलं असेल ना चैतन्य. तरीही मला आज त्याला जिवंत सोडावं लागलं ना, याचं वाईट वाटतंय. तेव्हा चैतन्य म्हणतो, तुझा राग आहे ना तो कंट्रोल करायला शिक, कारण त्या जोशीला ना हेच हवं होतं. अरे तू भडकशील, स्वतःवरचा ताबा घालवून बसशील, आणि म्हणूनच तो सायली वहिनीबद्दल एवढं टोकाचं बोलत होता. त्याने भडकवलं, तू भडकलास, त्याने मारलं, त्यात नुकसान कुणाचं झालं? फक्त तुझंच झालं अर्जुन. तेव्हा अर्जुन विचारतो, मला काय माहित होतं मधुभाऊ तिथे येणार आहेत म्हणून? तेव्हा चैतन्य म्हणतो, आत्ता तुझ्याबद्दल मधुभाऊंचं जे मत झालंय ना अर्जुन, ते भयंकर वाईट झालंय. अरे आता परिस्थिती आणखी चिघळलीये. आता ते तुला सायली वहिनीला भेटू काय बघू सुद्धा देणार नाहीयेत. तेव्हा अर्जुन विचारतो, काय रे, तू माझा मित्र आहेस की शत्रू आहेस रे? जरा चांगलं बोल ना काहीतरी. तेव्हा चैतन्य विचारतो, काय चांगलं बोलू का? मी ना फक्त तुला फॅक्ट सांगतोय. आता या सगळ्या प्रकरणानंतर मधुभाऊ किती भडकले असतील ना, याचा जरा विचार कर. आता याचा ना 100% फायदा तो जोशी उचलणार आहे. कारण मधुभाऊ काय म्हणाले आठवतंय ना तुला? ते म्हणाले की सायली वहिनी जितकी तुझ्यापासून लांब राहील ना,
तितकीच ती आनंदात राहील. म्हणजे त्यांना काय वाटते अजूनही माहिती आहे का? फ्युचरमध्ये तू सायली वहिनींसाठी अजूनही योग्य जोडीदार नाही आहेस अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो असं अजिबात नाही आहे. मिसेस सायलींसाठी परफेक्ट लाईफ पार्टनर फक्त आणि फक्त मीच आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो हे मला माहिती आहे, तुला माहिती आहे, पण सायली वहिनींना कुठे माहिती आहे? तिच्यापर्यंत हे पोहोचायला हवं ना अर्जुन. आणि मधुभाऊंना हे कधीच पटणार नाहीयेस याची तू खात्रीच करून ठेवतोस. अर्जुन प्लीज मी तुला रिक्वेस्ट करतो, मधुभाऊंचं तुझ्याबद्दल मत आणखी वाईट होईल असं प्लीज वागू नको असं म्हणून चैतन्य त्याच्यासमोर हात जोडतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आता झोपतच नसतो. तो म्हणतो की आय मिस यू मिसेस सायली, या ना तुम्ही प्लीज, तुमची जागा इथे आहे माझ्या शेजारी. दुसरीकडे सायली अर्जुनचा विचार करून न झोपता खूप म्हणजे खूप रडत असते. त्यानंतर आता कुसुमीकडे मधुभाऊंना विचारते सायलीला आपण कोल्हापूरवरून घरी कधी आणायचं. तेव्हा मधुभाऊ म्हणतात कदाचित कधीच नाही. त्यानंतर कुसुम आता अर्जुनला फोन करून सांगते की मधुभाऊ सायलीला उद्या सकाळच्या बसने कोल्हापूरला पाठवतायत कदाचित कायमचं. असं म्हटल्यावर अर्जुनला मोठा धक्का बसतो, त्याच्या हातातून मोबाईलच खाली पडतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.